पकडावं म्हणून बीबी पोलीस स्टेशन समोर डफडे वाजवून शेतकऱ्यांचं आंदोलन झालं। असं की पोलीस स्टेशन बीबी हद्दीमध्ये गेल्या 5 ते 7 दिवसात तब्बल 8 लाख रुपयांचं पशुधन चोरीला गेलं। अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या, पण बीबी पोलीस स्टेशन योग्य तो तपास करत नसल्याने पशुधन चोरीला गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी बीबी पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी बीबी पोलीस स्टेशनचे एपीआय निमिष म्हेत्रे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी आक्रमक होत बीबी पोलीस स्टेशन समोर ठिय्या देत उपविभागीय अधिकारी यांना आमच्या समोर बोलवा, नाहीतर आम्ही येथून उठणार अशी भूमिका घेतल्याने अखेर मेहकर येथील उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांना बीबी येथे बोलवण्यात आलं। प्रदीप पाटील बीबी पोलीस स्टेशनला येतात शेतकऱ्यांनी डफडे वाजवून त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील आणि पशुधन चोरीला गेलेले सर्व शेतकरी यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली। बीबी पोलीस योग्य दिशेने तपास करत नाहीत, रिपोर्ट द्यायला आलं की लवकर रिपोर्ट घेत नाहीत। 2-2 वर्ष झाली परिसरातून पशुधन चोरीला गेलेलं आहे, पण अजूनपर्यंत तपास लागलेला नाही। मग बीबी पोलीस करतात काय, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले। शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तपास करून घेतो। यावेळी शेतकऱ्यांनी डफडे वाजवून पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली। यामध्ये पशुधन चोरट्याला अटक करा, कत्तलखाने बंद करा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता। 4 ते 5 दिवसात योग्य तो तपास करावा, अन्यथा पशुधन गुरेढोरे पोलीस स्टेशन आवारात आणून बांधणार असल्याचं शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांना सांगितलंय। सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। आज रोजी पोलीस स्टेशन बीबी येथे परिसरातील गावातील बरेच नागरिक त्याचे गोधन चोरीला जात असल्याबाबत तक्रार घेऊन आलेले होते। त्यांना आपण आणखी आश्वासन दिलेलं आहे आणि आजपासून जिथे जिथे अशा प्रकारचं गोधन चोरीला जात आहे अशा ठिकाणी आपण डायरी ठेवून रात्रीचे आपले पोलीस अंमलदार तिथे वेळोवेळी चेक करणार आहेत। आणि मी आपणा सर्वांना याद्वारे आवाहन करतो की आपण सुद्धा पोलिसांना सहकार्य करावे आणि या वाढत्या गोधनाच्या चोरीला आळा कुठे बसता येईल। आणि 100% आपण खात्री देतो की आता येत्या 8 ते 10 दिवसामध्ये अशा प्रकारच्या जे गोधन चोरीला गेला असेल त्यामध्ये आपण वेगवेगळे पथक तयार करून एलसीबीच्या माध्यमातून आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या चोरीला आळा घालू आणि नक्की हे गोधन परत करण्यात यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे। नमस्कार सर, बीबी पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय इथल्या शेतकऱ्यांनी आणि डफड वाजवून आंदोलन केलंय, निषेध केलाय बीबी पोलिसांचा, काय सांगाल तुम्ही? नक्कीच आपण आपल्या जे काही बीबी पोलिसांचे कर्मचारी यांच्या कामामध्ये सुधारणा होईल आणि निश्चितच आपण धंदा शेती मुरडे पारगीचं शेती असल्यामुळे माझ्याकडे 7-8 जनावरे आहे। घरच्या गाईचे 2 भाऊ असे 2 बैल होते, त्यांची किंमत अंदाजे 75,000 होती। ते माझे चोरी गेलेले आहे व त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह होता। माझी वय आता जवळपास 75ची झालेली आहे। तर या बैलाचा शोध 3 ते 2 दिवसात लागावा अशी माझी अपेक्षा आहे। माझं नाव समाधान सुखदेव पारदे, राहणार अर्चिंगा, गावरान गाय पांढऱ्या कलरची, अंदाजे 25,000 रुपयाची होती। कुठून गेली? रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान गेली आपल्या घरासमोर। मी बद्रीनाथ गावडे, बीबी पोलीस स्टेशन परिसरातील रोजच्या रोज जनावरांच्या चोरीचं प्रमाण वाढत आहे आणि ते ज्यांचे जनावरं गेले त्यांनी कंप्लेंट दिल्या पोलीस स्टेशन लिहून, त्याच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, कोणताही तपास झालेला नाही। आणि याच्यात कोण परिसरातील उभ्या असन की माहिती देणारा असन चोरांना, त्याची तात्काळ तपासणी होऊन ते तात्काळ यांना अटक करण्यात यावे। आणि परिसरातील जे कत्तलखाने चालू आहे त्याच्यामुळे जे प्रमाण जनावरांच्या चोरीचे वाढत चालले आहे आणि याकडे प्रशासनाचे व पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष आहे। धन्यवाद। मी ओमप्रकाश राजूरणमळे, राहणार मी। माझे 4 जनावरे रात्रीला चोरी गेली। एक लाल कलरची गाय मोठी, त्याच्यानंतर एक पांढऱ्या कलरची गाय, एक गोरा आणि एक कारोड, असे 4 जनावरे होती। त्यात रात्रीला 2-3च्या दरम्यान चोरीला गेली। त्यांची सुमारे किंमत 1 ते 1.5 लाख होती सर्व 4 जनावरांची। माझं नाव भगवान दिगंबर वाया, तळेगाव,
रात्री 1च्या सुमारास माझ्या राहत्या घरासमोरून लाल रंगाची गाय चोरून नेलेली आहे. त्याची सुमारे किंमत 30,000 रुपये अशी आहे. 15 दिवसात येताना मी रामडुकरे बीबी येथील रहिवासी असून माझे काल शेतातून एक गाय आणि एक वासरू चोरी गेले. मी तिथं पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला असून कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर तपास करण्यात नाही आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आमच्या गावातून उमरणमळे या युवकाचे 4 जनावरे चोरी गेले. यावर खेदाची बाब आहे की इथून वारंवार चोऱ्या होत असून किंवा याच्यावर लवकर आळा बसवण्यात यावा व यानंतर अशी कुठलीही गोष्ट घडू नये याकरता आम्ही पोलीस स्टेशनला इथे 24 घंटेच्या आत तपास करण्यात यावा. नाही आले तर आम्ही इथे जनावरे पोलीस स्टेशनसमोर बांधू. पहिले पाणी व्यवस्थित नसताना शेतकरी त्रस्त आहे आणि हे नवीनच या भागात जनावर चोरांची मोहीम सर्रास चालू आहे. रोज रात्री या परिसरात बीबी परिसरातील पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. भरपूरसे जनावर चोरी गेलेले आहे. शेतकरी त्रस्त आहे. त्यांचे जनावराजवळ राहावं का शेतातली कामं करावं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.